आता आम्ही वाघेच्या वाडीला पोहोचलोय आणि आमच्या वहिनींचं माहेर हे त्यांनी जेवण बनवले आणि आता आम्ही जेवायला लागले. वरण भात भाजी बटाट्याची चपाती आणि वहिनी पण रक्षाबंधनसाठी आली माहेरी. हे बघा वहिनींची बहीण आणि चूल या जेवायला. हे कार्तिकी नवीन ड्रेस घालून वास माहिले. आपण आता ज्या गावामध्ये आलोय त्या गावाचं नाव आहे वाघेची वाडी आणि बघू शकताय हरचंद्रगड डोंगर रांगेशी व माझ्या मागे आणि त्याच्या पायथ्याला बरोबर ही वाडी इथे आहे. आणि या बाजूला जर बघितलं ना वाडीच्या तर इकडे हा जो डोंगर दिसतो बघा हा माळशेज घाट आहे आणि माळशेज घाट आणि हरचंद्रगडाचे डोंगर रांग आणि काळ वॉटरफॉल इकडे मागे हा मागे डोंगर दिसतो. ह्या तिन्ही डोंगरांच्या मध्ये वसलेली ही वाडी आणि इथे आता आपण जेवण वगैरे केले आणि आता आपण जाऊयात काळ वॉटरफॉलला. आता आम्ही काळ वॉटरफॉलकडे चाललो आहे आणि आमचा जवळ एक 10 मिनिटं आम्ही पायी चाललो आणि आता आम्ही एक खडतर प्रवास करून किंवा खडतर टप्पा पार करून शॉर्टकटने जाणार आहोत तिकडे. तर चला आता बघा हा टपरा आम्ही शॉर्टकटने चालू. इथून आमचा जवळजवळ 10 मिनिटं वेळ वाचणार आहे इथून जायला. आम्ही कायम शॉर्टकट शोधत असतो. हा समोर दिसतोय तो काळ वॉटरफॉलच्या बाजूचा मावळ्याचा धबधबा बोलतात त्याला. वॉटरफॉलच्या खाली आणि नदीचं पाणी इथं बघा किती सुंदर वरून पूर्ण नितळ खडक दिसतो. छोटे छोटे मासे पण आपल्याला इथे बघा दिसतात आणि हे बघा वाळू इथे वाहून आलेली एकदम चकचकीत पाणी आपल्याला इथे बघायला भेटते. हे बघा गुडघ्याभर पाणी आणि आता आपण याच्यातून क्रॉस करूयात. आपण आता ज्या ओढ्यातून आलो ना तो आडराईचा ओढा आहे. म्हणजे आडराई ट्रेक जो आहे ना त्या वरती वॉटरफॉल आहे ना त्याचं पाणी वाहते इथं. आडराईचा ओढा होता. मला वाटलं की ते काळ वॉटरफॉलचंच पाणी परंतु ते आडराईच्या ओढ्याचं पाणी होतं आणि आता काळ वॉटरफॉल पुढे. तर चला हिरव्यागार झाडीतून गवतातून रस्ता शोधत आमचा प्रवास सुरू आहे काळ वॉटरफॉलला आणि थोड्या वेळातच आम्ही काळ वॉटरफॉलला पोचणार आहोत. आपण काळ वॉटरफॉलच्या पायथ्याला पोचलेलो आहे आणि आता सध्या आपण ज्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी काळ वॉटरफॉलला जेव्हा पूर येतो किंवा पाणी जास्त असतं तेव्हा पर्यटकांसाठी ही नदी क्रॉस करायला रोपवे लावतात. तर हे बघा हे जे झाड आहे ना ह्या झाडाला आणि हे जे समोर झाड दिसते ना ते झाड अशा या 2 झाडांना रोपवे लावतात. हे बघा तिकडनं तो मार्ग आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्यानं आलो तर ह्या रस्त्यानं पर्यटक येत असतात. ह्या पर्यटकांना या बाजूला यायला कारण की इथून पुढे अजून काळ वॉटरफॉलकडे जाण्यासाठी रस्ता आहे. त्याच्यामुळे हे एवढं अंतर क्रॉस करण्यासाठी ते रोपवे लावतात. पर्यटक इथून जात असतात. तर हे बघा
आमच्या वहिनीचे भाऊ सचिन, त्याची ही टपरी आहे. तुम्ही कधी जर आले तर त्याची ही समोर टपरी आहे, म्हणजे रोपवेच्या बाजूलाच ही टपरी आहे. तिथे तो मकाची कणस, मॅगी वगैरे अजून काय काय पाण्याच्या बॉटल, इतर काही गोष्टी ठेवत असतो. तर आले तर नक्की त्याच्या टपरीवरती, आज आमच्यासाठी त्याने टपरी बंद ठेवली, तुम्ही आले तर त्याच्या टपरीवरती नक्की नाश्त्याचा आनंद घ्या. आणि आता चला, आता आम्ही हे बघा इकडे समोर आपल्याला काळ वॉटरफॉल आता दिसतोय आणि आता एक 10 मिनिटात आपण तिथे पोहोचणार आहे. तर चला आता आमच्यासोबत आपण जाऊया तिकडे. आज बघा वॉटरफॉलला पाणी कमी आहे, त्याच्यामुळे पर्यटक आज मस्त आनंद लुटताना दिसतात. आणि आज शुक्रवार असल्यामुळे गर्दी पण नाही. हे बघा, हे जे पाणी दिसतंय मित्रांनो, आणि ही छोटी छोटी कुंड दिसते, हे अतिशय खोल आहेत. आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही, परंतु जवळजवळ 5 ते 6 फूट ही खाली खोल आकाराची असतात. ही आतमध्ये आपल्याला पाण्यामुळे अंदाज येत नाही. आणि अशी कुंड, आणि हा बघा वरती वॉटरफॉल. तर चला अजून वरती आपल्याला जायचं आहे. वॉटरफॉलला आलोय आणि मकाचं कणीस खाल्लं नाही. असं कधी होईल का? या मकाचं कणीस खायला. धबधब्याच्या पायथ्याला आपण तर ते शेवटी पोहोचलो आणि खूप दिवसांची इच्छा होती, परंतु टाईम नसल्यामुळं आम्ही काय इकडे येऊ शकलो नव्हतो. आणि आज आम्ही काळ वॉटरफॉलच्या पायथ्याला पोहोचलो. तर इथून तुम्हाला काळ वॉटरफॉलचा व्ह्यू कसा दिसतो ते दाखवतो. आणि अजून आपण पुढे वॉटरफॉलच्या खाली पण जाणार आहे, म्हणजे पाणी पडतंय डोक्यावर, तिथे पण जाणार आहे. तर बघा, इथनं तुम्हाला काळ वॉटरफॉलचा व्ह्यू दाखवतो. असा 4 ते 5 टप्प्यामध्ये एकूण काळ वॉटरफॉल आपल्याला डोंगरावरून खाली पडताना दिसतो. आणि आता आपण पुढे झालेत, तर पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो, इकडे इथले स्थानिक जे रहिवासी आहेत ते नाश्त्याचे स्टॉल इथे लावतात. आणि बिचारे 2 ते 3 किलोमीटरवरून सगळं सामान वाहून आणतात. आणि त्यांचे रोजगाराचा प्रश्न सुटतो आणि पर्यटक इथून नाश्ता वगैरे करतात, त्याच्यामुळे त्यांना उत्पन्न पण चांगलं भेटतं. आणि निश्चितच काळ वॉटरफॉलमुळे पर्यटकांची मौज मजा तर होतेच, परंतु स्थानिकांच्या रोजगाराचा पण प्रश्न सुटतो. आणि आता आपण जाऊयात पुढे.
आपण फायनली आहे ना काळू वॉटरच्या पायथ्याला आलो आणि काळू वॉटरफॉलचा नजारा बघू शकताय तुम्ही. इथून सुंदर वॉटरफॉलचा नजारा दिसतोय. जवळजवळ 2 आठवडे झाले. अगोदरचा शनिवार होता आणि इकडे पाऊस खूप जोराचा पडत होता आणि काळू वॉटरफॉलला खूप पाणी आलं होतं. आणि जवळजवळ आता मी सध्या बसलोय ना, पाण्याची लेवल पूर्ण इकडे बघू शकता तुम्ही. हे पूर्ण हे एवढं भरून पाणी एकदम जोरात वाहत होतं. आणि दुपारचे 1 वाजले होते आणि इथे जवळजवळ 50 पर्यटक, ही जी जागा आहे समोर, ह्या जागेवरती 50 पर्यटक अडकले होते आणि त्यांना म्हणजे जायला इथून रस्ताच नाही वरती. तरी पण इथले जे गावकरी आहेत आणि इथली जी रेस्क्यू टीम आहे मित्रांनो, त्यांनी आपल्या स्वतःची जीवाची बाजी लावत किंवा जीवाची पर्वा न करता त्या 50 लोकांना येथून रेस्क्यू करून वाचवलं किंवा इथून बाहेर काढलं. तर असा एक त्या रेस्क्यूमधला आमचा म्हणजे मेवना किंवा वहिनीचा भाऊ इथे बघा तो बसलाय. तर त्याने तो प्रसंग मला सांगितला. तर खरोखरच आपण कुठे फिरायला जातो आणि आपण ज्या गाईडलाईन असतात त्या फॉलो करत नाही आणि आपण अशा संकटांमध्ये सापडतो. तर नक्की कुठे गेलं तर जे गाईड असतात त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स ज्या असतात त्या नक्की फॉलो करत चला, म्हणजे आपल्यावरती कोणतेही संकट येणार नाही किंवा आपल्या जीवावरती आपली ट्रिप बेतू शकणार नाही. फायनली आम्ही काळू वॉटरफॉलच्या जवळ एकदम जवळ आलेलो आहे आणि बघू शकता काळू वॉटरफॉल 1, 2, 3, 4 आणि मग ती लागते 5. अशा 5 स्टेपमध्ये उंचावरून कोसळत आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यामध्ये कोसळत आहे. असा हा काळू वॉटरफॉल बघण्यासाठी भरपूर पर्यटकांची गर्दी होत असते आणि आमची पण आज इच्छा पूर्ण झाली आणि आम्ही काळू वॉटरफॉल बघायला आलो. तर ह्या वॉटरफॉलचं वर्णन करताना मित्रांनो, आज पाऊस आहे म्हणून पाण्याचा फ्लो खूप कमी आहे. जेव्हा पाऊस चालू असतो तेव्हा जिथं जी मोकळी जागा दिसते किंवा हा खरं दिसतो हा पूर्ण पाण्याने व्यापलेला असतो आणि ह्या असा सुंदर धबधब्याचं रूपांतर एक भयानक धबधब्यामध्ये होतं. असा हा काळू वॉटरफॉल याचे बघा डोंगरावरून कोसळत असताना 5 भाग आहेत. पहिल्या स्टेपमधून पडतो ती सगळ्यात उंच स्टेप आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेप त्याच्यापेक्षा हाईटला जरा कमी, त्याच्यानंतर तिसरी स्टेप त्याच्यापेक्षा कमी आणि चौथी आणि 5वी अशा 5 स्टेपमध्ये हा धबधबा कोसळत असतो आणि इथून हा धबधबा वाहत जाऊन पुढे ही काळू नदी अरबी समुद्राला मिळते. ती मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहे. तर बघा याच्या तिन्ही बाजूला म्हणजे इकडे पण बघू शकता, इकडे पण आणि मागे अशी तिन्ही बाजूला डोंगरे आणि हे बरोबर दरीतूनच हा धबधबा कोसळतो. असा सुंदर धबधबा बघण्यासाठी तुम्ही नक्की या धबधब्याला भेट द्या किंवा या वॉटरफॉलला भेट द्या. आणि या वॉटरफॉलला यायचं असेल तर जेव्हा तुम्ही मुंबईवरून निघता तर तुम्ही मुंबई मार्गे कल्याणवरून मुरबाडवरून सळगाव, टोकवडे आणि सावर्णे आणि जेव्हा तुम्ही सावर्णे या माळशेज घाटाच्या पायथ्याला असणाऱ्या गावापाशी येतात तिथून तुम्ही लेफ्ट मारून हायवे सोडून लेफ्ट मारून सरळ आतमध्ये येऊ शकता आणि तुम्ही काळू वॉटरफॉलला पोहोचू शकता. तसंच तुम्ही पुण्यावरून येत असाल तर पुण्यावरून जुन्नर किंवा ओतूर मार्गे, गणेशखिंड मार्गे, पारगाव फाटा, पिंपळगाव जोगा डॅम असं करत करत माळशेज घाट मार्गे तुम्ही या
काळू वॉटरफॉलला भेट देऊ शकता. तर तुम्हाला हा काळू वॉटरफॉल कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.